नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। अनेक मदर्स विचारतात की त्यांच्या बाळाला डायपर रॅश होत आहेत, तर काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे। चला तर मग सुरू करूयात। डायपर रॅशचे उपाय काय आहेत हे सांगण्यापूर्वी डायपर रॅश नक्की होतं कशामुळे हे मला तुम्हाला सांगायचं आहे, जेणेकरून आपण ती कारणं जर दूर केली तर बाळांना डायपर रॅश होणारच नाही आणि झाली तरी आपण त्यावरती ट्रीटमेंट करू शकतो। तर पहिलं कारण आहे ज्याच्यामुळे डायपर रॅश होते ते म्हणजे स्टूलमधले म्हणजेच बाळाच्या शीमधले सूमधले असणारे केमिकल्स। जर बाळांना आपण डायपर घातला आणि तो फ्रिक्वेंटली चेंजच केला नाही तर बाळांनी केलेली शी किंवा सू याच्यामध्ये जे केमिकल्स असतात ते बाळांच्या नाजूक त्वचेला हार्म करतात, त्यामुळे केमिकल रिॲक्शन्स होतात आणि त्यामुळे बाळांना डायपर रॅश होते। दुसरं कारण आहे जेव्हा आपण बाळांना डायपर घालतो तेव्हा त्यांच्या शरीराभोवती किंवा त्या त्वचेभोवती एअर सर्क्युलेशन अजिबात होत नाही। एअर सर्क्युलेशन नसल्यामुळे अनेक बॅक्टेरिया वगैरे ग्रो होतात आणि त्याच्यामुळे डायपर रॅश होतो। तिसरं कारण म्हणजे या बाळाच्या त्वचेमध्ये आणि डायपरमध्ये सतत फ्रिक्शन होते, म्हणजेच घर्षण होतं। या घर्षणामुळे तिथल्या स्किनला इजा होते आणि त्यामुळे डायपर रॅश होतं। याशिवाय जेव्हा आपण बाळांचे बटक्स म्हणजे शीची जागा धुण्यासाठी वेगवेगळे वाइप्स वापरतो, या वाइप्स ह्या सेंटेड असतात। एकदम घर्षणाने किंवा जास्त प्रेशर देऊन आपण ती जागा स्वच्छ करत असेल तर याच्यामुळे फ्रिक्शन होतं। याशिवाय याच्यामध्ये वापरलेले विविध केमिकल्स त्यामुळे सुद्धा या त्वचेवरती अपाय होतो आणि यामुळे बाळांना डायपर रॅश होते। ही झाली बाळांना डायपर रॅश होण्याची कारणे। आता बघूया आपण याच्यावरती काय उपाय करू शकतो। उपाय बघत असताना सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे डायपरची साईज। डायपरची साईज ही बाळाच्या वजनानुसार किंवा बाळाच्या वयानुसार असते। बाजारामध्ये विविध कंपन्यांचे डायपर्स मिळतात। हे डायपर्स बाळाच्या वजनानुसार किंवा वयानुसार दिले जातात। तर आपल्या बाळाच्या योग्य वजनाचा योग्य डायपर घ्यायला हवा। जर बाळाच्या वजनापेक्षा आपण कमी वजनाचा डायपर घेतला तर तो डायपर बाळाला टाईट होऊ शकतो। त्यामुळेच टाईट डायपर्समध्ये हे एअर सर्क्युलेशन कमी राहतं आणि डायपर रॅश होतो। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायपर चूज करताना तो बाळाच्या वजनानुसार योग्य मापाचाच डायपर वापरा। दुसरा उपाय म्हणजे डायपरचा प्रकार। कोणत्या प्रकारचा डायपर वापरावा? तर शक्यतो कॉटन नॅपीजचा वापर करावा। डिस्पोजेबल डायपर्सचा वापर कमी करावा। आता कॉटन नॅपीज आणि डिस्पोजेबल डायपर यांच्यामध्ये काय फरक आहे आणि त्या दोघांचा योग्य वापर आपण कशा प्रकारे करू शकतो? कोणत्या वेळेला कॉटन नॅपीज, कोणत्या वेळेला डिस्पोजेबल डायपर वापरायचे याच्याविषयी आम्ही एक वेगळा व्हिडिओ केला आहे। तो व्हिडिओची लिंक आम्ही खाली देतो आहे, तर नक्की तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की कोणत्या प्रकारचा डायपर वापरायचा आणि कधी वापरायचा। तरीही अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगायचं झालं तर कॉटन नॅपीज ह्या जेव्हा बाळ जागं असतं, दिवसभर आपल्यालाही एनर्जी असते, तेव्हा कॉटन नॅपीज वापरायच्या, कारण त्या ओल्या होतात आणि बाळ रडायला लागतं। त्यामुळे आपल्याला त्या फ्रिक्वेंटली चेंज कराव्या लागतात। त्यामुळे बाळाच्या स्किनचा आणि बाळाच्या शिशूचा जास्त वेळ संपर्क राहत नाही। परंतु आपण कॉटन नॅपीज प्रत्येक वेळी वापरू शकत नाही। त्यामुळे आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असेल किंवा बाळाला योग्य झोप रात्री द्यायची असेल, सतत उठायला नको असेल, तर त्यावेळी डिस्पोजेबल डायपरचा वापर करावा। अशा प्रकारे आपण दोन्ही डायपरचा वापर योग्य प्रकारे करून डायपर रॅश कमी करू शकतो। तिसरा उपाय म्हणजे आपण डायपर रॅश कमी करण्यासाठी कोकोनट ऑइल याचा वापर करू शकतो। म्हणजेच बाळाला जेव्हा आपण डायपर घालणार असतो त्याच्या आधी थोडंसं नारळाचं तेल आपण त्या जागेवरती लावू शकतो, ज्याच्यामुळे एक बॅरियर स्किनवरती निर्माण होतो। त्यामुळे विविध केमिकल्सचा बाळाच्या त्वचेशी डायरेक्ट संपर्क येत नाही आणि त्या डायपर रॅशपासून आपल्या बाळाचा बचाव होतो। या व्यतिरिक्त बाजारामध्ये अनेक बॅरियर क्रीम्स मिळतात। या बॅरियर क्रीम्सचा वापर सुद्धा आपण करू शकतो।
चौथा उपाय म्हणजे सतत डायपर चेंज करायचा, म्हणजेच फ्रिक्वेंटली चेंज करायचा. त्याच्यामुळे बाळाच्या त्वचेचा आणि केमिकल इरिटेंट्सचा संपर्क तर कमी राहतोच, याशिवाय ती जागा हवेशीर म्हणजे एअर सर्क्युलेशन प्रॉपर राहतं. त्यामुळे डायपर रॅश होण्याचे प्रमाण कमी होते. पाचवा उपाय म्हणजे डायपर एरियाचं क्लिनिंग. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण डायपर एरिया आपण कोणत्या कापडाने किंवा कोणत्या पद्धतीने आपण ड्राय करतो किंवा क्लीन करतो याच्यावरती डायपर रॅश होणं किंवा न होणं हे ठरतं. डायपरचा एरिया हा शक्यतो कॉटनचं कापड आणि वॉर्म वॉटर यांनी क्लीन करायला हवा. हा एकदम जेंटली म्हणजे हळूवारपणे करायला हवा किंवा थोडंसं पॅट करून घ्यायचं. एकदा धुवून झाल्यानंतर एका ड्राय कापडाने तो एरिया पुसून किंवा टिपून घ्यायचा. यावेळी सेंटेड वाईप्सचा वापर शक्यतो टाळा. जसं मी सांगितलं की डायपर रॅश होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सेंटेड वाईप्सनी तो एरिया पुसणं. त्यामुळे ह्या 5 उपायांची अंमलबजावणी करा आणि डायपर रॅशपासून मुक्ती मिळवा. अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.